A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। कळमनुरी येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक यांच्यासाठी दिनांक 17 नोव्हेंबर शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले। कळमनुरी येथील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षातर्फे कैसर बेगम निहाल कुरेशी यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज नगर परिषद अध्यक्षपदासाठी कैसर बेगम निहाल कुरेशी यांच्या अर्जासोबत काँग्रेसचे 15 उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 5 असे एकूण 20 नगरसेवकांचे अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी निवडणूक कार्यालय गजबजून गेले होते। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निहाल कुरेशी यांच्या निवासस्थानापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आलोट गर्दी दिसून आली। नामनिर्देशन छाननी आणि माघारीनंतर उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात येईल। मात्र शेवटच्या दिवसाच्या या भव्य प्रतिसादावरून कळमनुरी नगर परिषदेची निवडणूक यंदा अत्यंत ऐतिहासिक आणि चुरशीची ठरणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। काँग्रेस पक्षातर्फे आणि राष्ट्रवादी तुतारी गटातर्फे आम्ही एकत्रितपणे ह्या निवडणुकीचे फॉर्म भरलेले आहे। काँग्रेस पक्षातर्फे आज 15 उमेदवार आहे आणि तुतारीचे 5 आहे आणि नगर अध्यक्षाचा आमचा काँग्रेसचा उमेदवार आहे। आणि आत्ताच तुम्ही बघितलं असेल लमान देवापासून तर इथपर्यंत निघालेली भव्य दिव्य अशी रॅली आणि जनतेचा भरपूर प्रतिसाद होता। आणि आमच्या पाठीमागे आमचे स्वर्गीय नेते खासदार राजूभाऊ सातव आणि आमच्या स्वर्गीय रजनीताई सातव यांचा आशीर्वाद आणि पुण्याई घेऊन मी या सर्व उमेदवारांना सोबत घेऊन पुढे जात आहे आणि विजय हा निश्चितच आहे। कोणत्या मुद्द्यावर लढत आहे? निवडणूक ही मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे। मागच्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं असेल तर नुसतं कळमनुरी शहरापुरतं जर बोलायचं झालं तर कळमनुरी शहरामध्ये जी तुम्ही बघत असाल तर पाण्याची टंचाई आहे, नागरिकांना पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर सतावत आहे। त्याचप्रमाणे घनकचऱ्याचा विषय असेल, इतरही विषय आहेत। हे सगळे मुद्द्यांवरती घेऊन आणि कळमनुरीचा विकास हाच एक ध्यास घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। ही आम्ही प्रयत्न केला होता की महाविकास आघाडीची एकत्रित निवडणूक आपण लढवूयात, पण काही कारणांमुळे एकत्रित येऊ शकले नाही। तरी आम्ही आणि तुतारी गट आम्ही एकत्र लढत आहोत आणि कुठलंही नुकसान होणार नाही। आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार। काय कार्यकर्ता तुमचे काँग्रेसचे नाराज आहे, ते दुसऱ्या पार्टीमध्ये गेलेले, त्याचा काय परिणाम होणार का? नाही, आमचे कुठले उमेदवार गेलेले नाही। उलट जे कोणी गेले होते आमचे काही उमेदवार ते परत आलेले तुम्ही बघितले असतील, त्यांनी परत येऊन फॉर्म भरलेले आहे। आमचा कुठलाही उमेदवार आता दुसऱ्या पक्षामध्ये नाही। त्यांनी आघाडी केलेली आहे। आम्ही आघाडीमध्ये कळमनुरी नगरपालिकेच्या निवडणुका लढवत आहोत। या आघाडीमध्ये आम्ही कळमनुरी जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार हे आम्ही काँग्रेसला दिलेले आहे। जे सौ कुरेशी मॅडम हे आमच्या उमेदवार आहेत आणि प्रभागामध्ये सुद्धा आमच्या जवळपास सगळ्या जागा आमच्या 20 जागा जे आहेत प्रभागामध्ये त्यामध्ये आमच्या निवडणुकीमध्ये आम्ही समविचारांनी आणि निवडून येणारे उमेदवार आणि अध्यक्षपदासाठी सुद्धा निवडून येणारे असे उमेदवार जे की नगरपालिकेमध्ये अनुभवी आहेत, जे निहाल कुरेशी यांचे मिसेस त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि
नगरपालिकेचे सदस्यांसाठी सुद्धा अनुभवी उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. निश्चितपणे जी आघाडी आम्ही केलेली आहे ही आघाडी निवडून येणार आहे. कारण आपण बघितले विधानसभेला लोकसभेला ते शहरामधून कधीही मताधिक्य राहिलेले आहेत. त्यासाठी इथं युतीचं कुणीही येणार नाही. ते मग BJPचे असो की सेनेचे असो की राष्ट्रवादीचे असो, यांच्या कोणतेही उमेदवार न निवडून येता लोक आमच्यावर भरोसा ठेवणारे आहेत. आता युतीच्या बाबतीमध्ये जे सरकारच्या बाबतीमध्ये जे सांगायचे ते आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये निश्चितपणे ते काय काय त्यांच्या चुका आहेत आणि आम्ही नगरपालिकेसाठी काय करू शकतो ह्या गोष्टी आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये निश्चितपणे आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगू.